आता बघणार आहोत या घडीच्या काही प्रमुख मोठ्या बातम्या। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन सुरूच। राज्य सेवा आयोग आणि आयबीपीएसचा पेपर एकाच दिवशी आल्यानं तारीख बदलण्याची विद्यार्थ्यांची मागणी। एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार। परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करण्याकरता विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। आज एमपीएससी आयोगाच्या बैठकीत निर्णय। एमपीएससी आंदोलनावर सरकारनं योग्य भूमिका न घेतल्यास स्वतः आंदोलनात सहभागी होणार, ट्विट करत शरद पवार यांची माहिती। एमपीएससीच्या मुद्द्याला सत्ताधारी गांभीर्यानं घेत नसल्याचा पवारांचा आरोप। रोहित पवारांनी पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली। 2 दिवसांपासून परीक्षेची तारीख बदलण्यासाठी एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून निघालेल्या प्रसिद्धी पत्रकात घोषणा। पालघरमधील वाढवण बंदराचे 30 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रात दौरे। कमी काळात धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री म्हणून चांगली छबी निर्माण केली, तर पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या रणरागिणी, फडणवीसांकडून कौतुक। भाजपमध्ये येते समरजित घाटगे। शरद पवार गटाच्या वाटेवर सूत्रांची माहिती। 23 ऑगस्टच्या मेळाव्यात समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। समरजित घाटगेंनी नाराजीमुळे हा निर्णय घेतलाय। संघटनेमधील त्यांचं पद गेल्यानं नाराजीतून निर्णय घेतला। समरजित घाटगेंच्या राजीनाम्यावर धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया।